You said never let me go. You said never let. नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. मी उज्ज्वला वाघ स्वागत करते तुमचं माझ्या रसभरीत खानदेश या यूट्यूब चॅनलवर. तर आज आपण काबुली चण्याची भाजी बघूया. त्यासाठी मी काय केलं, रात्री अर्धी वाटी काबुली चणे घेतले, स्वच्छ धुवून भिजवून घेतले व सकाळी 3 कुकरच्या शिट्ट्या दिल्या. त्याच्यानंतर एक मोठा कांदा घेतला, कोथिंबीर, टोमॅटो, 5 ते 6 टेबलस्पून तेल, जिरे, लाल मिरची पावडर, आपल्या घरातला काळा गरम मसाला कोणताही, हळद, धना पावडर, आले व लसूण. त्याच्यात आता कांदे, टोमॅटो, लसूण व अद्रकचा तुकडा, जिरे व थोडी कोथिंबीर हे सगळं घालून मी आता मिक्सर मधून बारीक वाटून घेते. तर हे बघा, मी बारीक छान ते सगळं वाटण आपलं वाटून घेतलं. तर इकडे मी गॅसवरती कढई ठेवून घेतली व आपण जे तेल काढलं ते टाकून घेतलं. इकडे एक तमालपत्र व एक लाल मिरची पण घेतली मी. हे ऑप्शनल आहे, तुम्हाला टाकायचं तर टाका. इकडे छान आपलं तेल गरम झालंय आता. तर हे बघा मैत्रिणींनो, छान तेल सुटलंय. आता आपण एका साईडला हे तमालपत्र मिरचीचे 2 तुकडे करून टाकून घेतो. तर आता मी टाकते याच्यात मसाले, धना पावडर 1.5 टेबलस्पून मिरची पावडर, 1 टेबलस्पून गरम मसाला. तुम्ही छोले मसालाही वापरू शकता, पण मी घरचाच मसाला वापरते. 1/2 टेबलस्पून हळद, छोले, कोथिंबीर, पाणी, 2 बाउल मी पाणी टाकून घेतलं व चवीपुरते मी फक्त 5-6 मिनिटं लागले. छान तरी पण आली भाजीला. मी कमीच पाणी टाकलं, कारण जर भातासोबत राईस सोबत खायची असेल तर तुम्ही थोडं पाणी वाढवू शकता. व ही 2 लोकांसाठी ही भाजी भरपूर होते. तर कधी भाजीपाला नसला, पालेभाज्या वगैरे, तर तुम्ही ही भाजी बनवू शकता रात्रीच हे करून प्लॅन करून. तर नक्की ट्राय करून बघा व मला कमेंट्समध्ये नक्की कमेंट करा. आणि अजूनही तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा व बेल आयकॉन दाबा. तर कारण मी दररोजच अशा नवनवीन रेसिपी व झटपट कमी वेळेत घरातल्या साहित्यात बनणाऱ्या रेसिपी मी दररोज माझ्या चॅनलवर घेऊन येत आहे. धन्यवाद मैत्रिणींनो.